आणि यानंतर आपण पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यातल्या L3 बारवर कारवाई होते आहे। लिक्विड लाउंज असं ह्या बारचं नाव आहे। या ठिकाणी पुन्हा कारवाई केली जाते। पोलीस ताफा दाखल झालेला आहे। या प्रकरणी आतापर्यंत मद्याचा साठा देखील इथून जप्त करण्यात आलेला होता। काही वेटर असेल किंवा इतरांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं होतं। पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणी हा जो बार आहे, हे जे हॉटेल आहे, ते पुन्हा चर्चेत आलेलं आहे। कारवाई होताना पाहायला मिळते पुण्यातल्या L3 बारवर। काही दिवसांपूर्वी या बारमधून काही तरुण जे आहेत ते ड्रग्जचं सेवन करत होते, असा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। आणि त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती देखील कामाला लागली होती। लिक्विड लाउंज पब जो आहे, या पबमध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता। आणि या सगळ्या प्रकरणी आता एक्साइज डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, त्यासोबतच शासकीय विविध यंत्रणा ज्या आहेत त्यांनी कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली। आपण या कारवाईबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, पोलिसांकडून संपूर्ण हा परिसर सील करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मोठा पोलीस ताफा पाहायला मिळतोय। काय नेमकी कारवाई होतीये? अगदी दीपक, जर आपण बघितलं आता महानगरपालिकेची जी अतिक्रमण विभागाची टीम आहे ते देखील ॲक्टिव्ह मोडवर आलेली आहे। आपल्याला जसं माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल आदेश दिलेले होते की जर काही इल्लीगल कन्स्ट्रक्शन असेल तर तिथं जमीनदोस्त करा, कुठलीही इल्लीगल ॲक्टिव्हिटी चालू असेल तर ती पाडा। अशा पद्धतीने हे महानगरपालिकेचे सगळे जर आपण बघितलं तर अतिक्रमण विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अक्षरशः जर आपण बघितलं तर बाहेर पोलीस बंदोबस्त आहे। या हॉटेलमध्ये महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाला त्यांचं म्हणणं आहे की या हॉटेलमध्ये काही इल्लीगल कन्स्ट्रक्शन, काही बदल करण्यात आलेले आहेत। जसं मी इथं दाखवतो, जर आपण बघितलं तर हे हॉटेल वरच्या मजल्यावर आहे। ती खिडकी जर बघितली तर ती बंद करण्यात आलेली आहे। यामध्ये ही अशा कुठलेही अधिकार नसतात थेट खिडकी बंद करण्याचं। इथं विटांचं बांधकाम करून ही खिडकी बंद करण्यात आलेली आहे। एवढंच काय तर आतमध्ये जे पायऱ्या आहेत, जे मागच्या दारातून जातात, त्याच्यामध्ये देखील काही बदल करण्यात आलेले आहेत। अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट जेव्हा होतो, म्हणजे जेव्हा प्लॅन पास होतो त्या प्लॅननुसारच ही बांधकाम करावं लागतात। आतमध्ये कुठलीही बदल करता येत नाहीत। मात्र या हॉटेलकडून काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते आतमध्ये घुसून इथं कारवाई करतायत। मोठ्या प्रमाणात इथं लोकांची गर्दी झालेली आहे। एवढंच काय तर जे मूळ मालक आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। ते काहीशे थोडेसे इथं जर बघितलं तर आरोप करतायत। आतमध्ये आता महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचलेत। माझ्यासोबत हे मूळ मालक आहेत, जे या हॉटेलचे, या पूर्ण जे इमारत आहेत त्याचे मालक आहेत। ताई, आतमध्ये आता नोटीस महानगरपालिकेचे पोहोचलेत, तुम्ही सुद्धा आहात, काय बोलतायत? मला यातलं नाही माहिती, मला त्याची काही कल्पना नाहीये नोटीसची। आतमध्ये जाऊन बघतील त्याचे। तुमचंच आहे ना? पण आमचंच आहे, पण आम्हाला हातात अजून कुठली नोटीस आलेली नाहीये, त्यामुळे त्यांना चेक करू दे। याच्यामध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाही बांधकामामध्ये? नाही, बांधकामात काही बदल केलेले नाहीत। आमच्याकडनं तरी काही बांधकामात बदल केले। तुम्ही रेंटवर दिलेले आहेत, त्यांनी काही बदल केले? त्याची कागदपत्र त्यांच्याकडे आहे, ते सबमिट करतील ना कागदपत्र सगळी। मी तर काय गृहिणी, मला यातलं काही माहिती नाही। काहीचे भाऊक सुद्धा झालेले आहेत। पण इथं जर आपण बघितलं तर महानगरपालिकेचे सगळे जे अधिकारी आहेत या ठिकाणी आतमध्ये कारवाईसाठी गेलेले आहेत। जर आपण पलीकडच्या बाजूला बघितलं तर गॅस कटर सुद्धा महानगरपालिकेकडून आणण्यात आलेला आहे। जे काही इथं इल्लीगल असेल तर ते पूर्णपणे या ठिकाणी जमीनदोस्त केलं जाईल आणि अशा पद्धतीने महानगरपालिकेची इथं कारवाई या ठिकाणी सुरू आहे। इथे त्यांचे एक मालक सुद्धा आहेत। दादा, काही इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे का? तुम्ही मालक आहात, काय म्हणला? इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे का आत? सर, इल्लीगल कन्स्ट्रक्शन काही नाहीये आतमध्ये। सर, आम्ही 40 वर्ष झालं आम्ही हॉटेल चालवतोय। 40 वर्षामध्ये ह्यांना काही इल्लीगल सापडलं नाही आणि काल परवा त्यांना काय अंमली पदार्थ सापडला म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले। आम्ही त्याचा रिस्पेक्ट करतो। काय असेल ते आमच्याकडे सगळं पावत्या भरलेल्या आहेत, इन्कम टॅक्स भरलेले, टॅक्स पावत्या आहे, ते आम्हाला सगळे आहे। अलीकडच्या बाजूनी खिडकी जे ओपन होती ती बंद करण्यात आलेली आहे। आतमध्ये जे पायऱ्या आहेत त्याचा काहीतरी बदलण्यात आलाय असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। सर, आमच्याकडे ऑलरेडी सँक्शन प्लॅन आहे, त्याचा आम्ही दिलेला आहे, आम्ही त्याचे टॅक्स भरतोय। हे खिडक्या हे जे बंद केले त्याचे कुठलेही अधिकार नसतात। अर्थात हे जे सुरुवातीच्या प्लॅननुसार पास असेल तेच ते म्हणतात, ते सगळं आतमध्ये जे काही बदल आहेत ते आम्ही पाडणार, ते त्यांची कारवाई करतात। आम्ही सगळं दिलेलं आहे, आम्ही रितसर आम्ही कोर्टात जाऊ। अनधिकृतपणे त्यांनी सगळं पाडलेलं आहे, आम्ही कोर्टात जाऊ त्याच्या अगेन्स्ट। मग जर इथं जे काय चालू होतं त्याची कल्पना, त्याच्या अधिकृत जर बांधकाम आमचं काय असेल, अधिकृत कारवाई जी असेल त्याच्या अगेन्स्ट आम्ही कोर्टात जाऊ की यांनी अनधिकृत केलं, आमच्याकडे सगळी परमिशन आहे म्हणून। हे सगळं तुमचं लीगल आहे असं तुम्ही म्हणता? ही सर सोसायटी आहे, सोसायटी 40 वर्ष। आतमध्ये काही बदल करण्यात आले कारण एवढं मोठं आतमधून तोडून तुम्ही एकत्र केलंय सगळं?
हे बघा माझ्याकडे सगळे पेपर आहेत, महानगरपालिकेचे वीज चलनं माझा माणूस आता घेऊन आलेला आहे. ही माझ्याकडे अख्खी फाईल आहे. आबा ही फाईल तुम्ही दाखवली का त्यांना? हो ही फाईल बघा, स्टॅम्प ऑफ अप्रुव्हल. हे आमच्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे बघा आहे. पण बाहेरून कन्स्ट्रक्शन मध्ये काही बदल दिसतात, जे बंद खिडकी आहे सगळी. दिसले तरी आमच्याकडे सँक्शन प्लॅन आहेत ना. हे तुम्ही इलिगल, तुम्ही मीडियावाले टीआरपी वाढवा. आम्ही म्हणत नाही, महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणतात म्हणूनच ते आतमध्ये गेलेत. आम्ही म्हणत नाही. सगळं रितसर पावते आहे. काय जी दात मागायची आम्ही ती कोर्टात मागू. जर आमच्याकडनं काय इलिगल असेल. महानगरपालिका कुणाच्या दबावाखाली येऊन करते असं? सर आता मला माहित नाही, इलेक्शन जवळ येतात, पॉलिटिकल स्टंट असू शकतो, ह्याच्यावरती मी काय बोलू शकत नाही. मी काय एवढा मोठा व्यक्ती नाही बोलणारा. फक्त आमच्याकडे अख्खी फाईल रेडी आहे, विथ सँक्शन प्लॅन आमच्याकडे सगळं रेडी आहे. आम्ही सगळी चलनं भरलेली आहेत आणि ते आम्ही कोर्टात आम्ही सादर करू. परंतु हे तरी मान्य आहे, जिथं आतमध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज चालू होत्या ते चुकीच्या होत्या. सर त्या चुकीचं होतं. त्याच्यामध्ये आमचा ओनरचा काय हात आहे? आम्ही भाडेतत्वावरती दिलेलं हॉटेल आहे. त्याच्यामध्ये आम्ही ओनर येऊन 12-2 वाजता सर आम्ही येऊन तर चेक करणार नाही की काय चाललंय आणि काय नाही चाललंय. झोपायची वेळ. आजोबा माझे 70 वर्षाचे आहेत, माझे काका झोपून असतात. आतमध्ये जाऊ देत आहेत का बघायला? जाऊन देत नाहीयेत. काय म्हणतायत? आम्हाला जाऊन नाही देते. ते म्हणले तुम्ही बाहेर थांबा, त्यांची कारवाई आतमध्ये चालू राहील. फॉरेन्सिक टीम, एक्साईज टीम आणि पोलीसवाले आतमध्ये गेलेले आहेत. एक्साईज वाल्यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी जे परवानगी असते दारू विक्री करण्याची त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या मजल्यावर सुद्धा विक्री केली जात होती, म्हणूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि ही कारवाई केली. आमच्याकडे सर सगळं आहे डॉक्युमेंट. आम्ही जे काय आहे कोर्टात दाद मागू. तुम्ही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत? डॉक्युमेंट सगळे रेडी आहेत आमच्याकडे. महानगरपालिका त्याचबरोबर पोलीस आणि एक्साईज विभागाची देखील टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. आतमध्ये जर बघितलं तर आत्ता जिथं जे सील होतं ते एक्साईज विभागाकडून पुन्हा एकदा उघडण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये ते गेलेले आहेत. आतमध्ये दुसऱ्या कुणालाही परवानगी दिली जात नाहीये. फक्त आतमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी गेलेत. काही स्ट्रक्चर आतमध्ये बदलण्यात आले असेल तर ते पाडलं जाईल. एवढंच काय तर एक्साईज विभागाकडून जी परवानगी दारू विक्री करण्यासाठी एका ठराविक एरियामध्ये दिली जाते त्याच्यापेक्षा बाहेर ही दारू विक्री केली जात होते. किंबहुना वरच्या मजल्यावर सुद्धा विक्री केली जात होते, कारण जो दारू साठा सापडलेला आहे तो वरच्या मजल्यावर होता. तिथं स्टॉक करण्याची परवानगी नव्हती, म्हणूनच ही कारवाई करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आता एक्साईज विभाग, पोलीस आणि महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग या ठिकाणी पोहोचलेला आहे. आतमध्ये ते नक्की काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र आता तरी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एक ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळतंय. दीपक. मिकी, या सगळ्या पार्श्वभूमीवर तू आता मालकांशी देखील संवाद साधला, परंतु महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? जे तू मगातपासून म्हणतोयस की जो सँक्शन प्लॅन होता, जो मूळ प्लॅन होता, त्यामध्ये बदल करण्यात आल्याचा दावा महानगरपालिकेकडनं केला जातोय. अगदी दीपक, जर आपण इथं बघितलं ही इमारत जुनी आहे, मात्र काही गोष्टी जे बदलले आहेत आपण त्यांच्याशी सुरुवातीलाच बोलायचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आहे की एक्सटेंड हे फुटपाथपर्यंत काही गोष्टी आलेल्या आहेत ते इल्लीगल आहेत, त्यामुळं आम्ही ते काढणार आहोत. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं की इथली जी खिडकी आहे ती बंद करता येत नाही. सुरुवातीच्या प्लॅनमध्ये जेव्हा तो पास झाला असेल ती खिडकी या ठिकाणी होती, परंतु ती खिडकी या ठिकाणी आता बुजवण्यात आलेली आहे. एवढा मोठा हा शटर नेमका पहिल्यापासून आहे का ह्यांनी बनवलेला आहे हे देखील त्याच्यामध्ये आता तपासलं जाईल. पूर्ण महानगरपालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत, ते या ठिकाणी प्लॅन पूर्ण तपासतायत. आतमध्ये काही स्ट्रक्चरमध्ये चेंजेस करण्यात आलेत का ते देखील ते पाहणार आहेत. आणि मी जसं सांगितलं की पायऱ्यांमध्ये आतमध्ये जो जिना आहे त्याच्यामध्ये देखील काही बदल केलेले आहेत का हे देखील महानगरपालिकेच्या त्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहायचं आहे आणि त्यानुसारच ते पुढची कारवाई करतील. त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. काही जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत आणि वेळ पडली तर आतमध्ये सुद्धा काही तोडफोड केली जाऊ शकते जर काही बदल असतील, हे देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. दीपक. मिकी, आता जी कारवाई करण्यात येते ती महानगरपालिका आणि एक्साईज डिपार्टमेंट या दोघांकडनं करण्यात येते, अगदी थोडक्यात सांगशील? कदाचित मिकी सोबतचा आपला संपर्क जो आहे तो तुटलेला आहे, परंतु पुण्यातल्या लिक्विड लाऊंज बारवर कारवाई करण्यात येते. या सगळ्या प्रकरणी जेव्हा आम्ही मालकांशी संपर्क साधला त्यावेळेला आम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवर आमची फाईल रेडी आहे, आमच्याकडे एकूण एक कागदपत्र असल्याचा दावा केलेला आहे आणि या सगळ्या कारवाईच्या विरोधात कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.